सुप्रभातं नमो नमः। नवम्या कक्षायां सर्वेभ्य छात्रेभ्य एकवारं हार्दं स्वागतम्। अधुना वयं संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। ओके, सी संस्कृतचा अभ्यास तुम्ही 8वी पासून करत आहात। 8वीला हा तुम्हाला नवीन विषय संस्कृत आहे हिंदीच्या अगेन्स्ट, आणि त्याच्यानंतर तुम्ही संस्कृतचा अभ्यास करायला मनामध्ये प्रश्न हा एकच असतो, वाय आर यू टेकिंग संस्कृत? बिकॉज संस्कृत इज स्कोरिंग सब्जेक्ट, राईट? नो, बट तुम्हाला एक न्यू लँग्वेज शिकायला मिळेल याच्यासाठी घेणारे खूप कमी असतील। आता ही नवीन लँग्वेज असो किंवा तुम्ही स्कोरिंग म्हणून असा संस्कृतचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचंच आहे, कारण तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही याच्याकडे एक विषय न पाहता एक तुम्ही लँग्वेज म्हणून पाहाल, अंडरस्टँड, एक भाषा म्हणून पाहाल, तर तुम्ही या विषयाचा अभ्यास अत्यंत सरळतेने करू शकाल। त्यासाठी आपल्याला बघायचं आहे की नेमकं या संस्कृतच्या बुकमध्ये म्हणजे टेक्स्टबुकमध्ये काय आहे। पहिली गोष्ट मला तुम्हाला नेक्स्टून सांगायची आहे की हे लेक्चर स्टार्ट झाल्यानंतरच किंवा स्टार्ट होण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्याजवळ वही आणि पेन, वहीला संस्कृतमध्ये काय बोलतात कुणी सांगू शकेल? आठवते का तुम्हाला? मागच्या वर्षीच तुम्हाला शब्द झाला होता लेखन पुस्तिका। ओके, पुस्तिका काय म्हटलं, कारण वही जे आहे स्त्रीलिंग आहे, आणि लेखनी म्हणजे पेन, हे घेऊन बसायचे। प्लस संस्कृतचं 9वीचं पुस्तक जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ebalbharti.com याच्यावरनं हे संस्कृतचं बुक डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि आपण आता संस्कृतचा अभ्यास सगळ्यांनी आनंदाने करणार आहोत। मग सगळे रेडी आहात ना आनंदाने अभ्यास करायला? तर पहिलेच आपण बघायचं आहे की या संस्कृतच्या टेक्स्टबुकच्या मुखपृष्ठावर काय नाव लिहिलेलं आहे? आमोदह। ओके, 8वीला पण असं आमोदह नाव लिहिलं होतं, 9वीला पण, म्हणजे 8वी 9वी 10वी याचं संपूर्ण संस्कृत म्हणजे 100 मार्काचे जे संस्कृत आहे त्यांचं नाव आहे आमोदह। आमोदह म्हणजे हॅपीनेस। आता हॅपीनेस का सांगितलेला आहे? कारण याच्यामध्ये ज्या कृती आहेत, आता तुम्ही जेव्हा पेपर लिहिता ती प्रश्नपत्रिकाला कळता, कृतीपत्रिका म्हणून तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे, आणि ही कृतीपत्रिका तुम्हाला खूप आनंदाने सॉल्व करायची आहे। त्यासाठी त्याला म्हणतात आमोदह, आनंद देणारे। तर आपण बघायचं आहे की नेमकं या आमोदहमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहे, काही दिलेलं आहे, कोणते नवीन खजाना दडून ठेवलेला आहे। आपला खजाना हा आपल्याला प्राप्त करायचा आहे, आणि संस्कृतचं आपल्याला आगाढ ज्ञान आपल्याला मिळणं हे गरजेचं आहे। असं संस्कृतचं ज्ञान मिळणं मी रेडी आहात का? मग आपण बघायची पहिले अनुक्रमणिका मीन्स इंडेक्स। तर इंडेक्समध्ये रम्य संस्कृतमध्ये हे 12 जे भाग आहेत ते व्याकरणावरती आधारित आहे। व्याकरणाला रम्य संस्कृतम असं नाव दिलं। रम्य म्हणजे रमणारे। त्या संस्कृतमध्ये आपल्याला रमण अभ्यास करायचा आहे। ग्रामर म्हटल्यावर तुम्ही खूप घाबरता, पण या पुस्तकामध्ये ग्रामरचा अशा प्रकारे परिचय करून दिलेला आहे, वेगवेगळ्या चित्रांद्वारे, ओके, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजद्वारे। तर यू कॅन डू द स्टडी व्हेरी वेल ऑफ अ ग्रामर, अँड ग्रामर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग स्टुडंट्स, अंडरस्टँड? If you doing one spelling mistake, your marks will be deducted. That's why grammar is the most important for the all language. Okay, English, Marathi, Hindi and Sanskrit. ओके, या चारही लँग्वेजला ग्रामर इम्पॉर्टंट आहे। तर ग्रामरमध्ये हे 12 जे आहे हे ठिकाणं आहेत, आपण एकदा बघायचे म्हणजे वाचून घ्यायचे का? लक्ष द्या। किम कृत्वा किम कर्तुम, वर्णानां साहचर्यम, किम करवाणी, किम कुर्यात, किम भवेत, क्रियापदम किम कथयति। एक, कह कृत्वा का कृतवती, उपपद विभक्तयः, संख्या विशेषणानि। एक, संख्या विशेषणानि। 2, क्रियापद किम कथयति, केन कृतम आणि विशेषणम। ओके, समजलेलं? रम्य संस्कृतम म्हणजे ग्रामर, हे लक्ष द्या। तुम्ही पुस्तकाला कन्फ्यूज होता, अरे रम्य संस्कृतम लिहिले, प्रथम सत्र लिहिले, द्वितीय सत्र लिहिले, सुगम संस्कृत लिहिले, नक्की कशाचा अभ्यास करायचं काही कळत नाही आहे, कसला पाठ कशासाठी आहे। तर रम्य संस्कृतमध्ये फक्त ग्रामर पाठ आहे। पुढचं तुम्ही बघणार आहात की प्रथम सत्रमध्ये कोणते कोणते लेसन आहेत, वरती लिहिलेलं आहे प्रथम सत्रम
सृष्टु गृहीत चोरः गद्यम अव्यमाला पद्यम धन्यौ तौ दातृयाचकौ गद्यम विद्यर्थमाला पद्यम किं मिथ्या किं वास्तव्यम संवादः वीरवनिता विश्पला गद्यम योगमाला पद्यम पीनकोड प्रवर्तक महान संस्कृत तज्ञ गद्यम लेखन कौशलम एकम लेखन कौशलम द्वे असे एवढे भाग आहे. लेखन कौशलम त्यात ॲड केलेलं आहे. मी तुम्हाला प्रथम सत्रामध्ये 2 लेखन कौशलांचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही आता बघाल एक एक चॅप्टर हे सगळे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांतून घेतलेले आहेत आणि खूप चांगले चांगले तुमच्याकडे धडे आता अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आणि स्टोऱ्या खूप छान आहेत. तुम्हाला हे वाचल्यानंतर निश्चित आनंद मिळेल. ओके. नंतर पुढे आहे सुगम संस्कृतम. संख्या ज्या तुम्ही ऑलरेडी 1 to 50 एकतः 50 तुम्ही जे शिकलेल्या आहात, पण तुम्हाला आता एकतः शतम संख्या आहेत. चित्रपट कोश जसं तुम्हाला लास्ट इयर होतं तसं चित्रपट नवीन नवीन चित्र त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. त्यांना काय काय नावं आहेत ती. आणि समय तुम्ही 8वीला शिकलेला आहातच. ओके, की समयचं ज्ञान तुम्हाला आहेच, पण आता हे समय तुम्हाला यावर्षीसुद्धा आहे आणि 10वीला सुद्धा आहे. ओके, तर आपण या सगळ्यांचा आनंदाने अभ्यास करणार आहोत. आणि आता मला असं वाटतं की सुरुवात करावी, पण कशाने? जर तुम्हाला मी डायरेक्ट कुठला प्रोज सेक्शन शिकवायला घेतला, पोएट्री सेक्शन शिकवायला, तुम्हाला मजा येणार नाही. मग मी विचार केला, मागच्या वर्षी आपण कारकाचा अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण कारकाचाच अभ्यास सुरू केला तर तुम्हाला ते आनंद आहे आणि आपला ग्रामरचा पार्टसुद्धा होईल आणि तुम्हालासुद्धा चांगल्या प्रकार कळेल. आता कारक म्हणजे काय हे आपण म्हणणार आहोत. रम्य संस्कृतम लिहिलेला आहे, व्याकरणातला भाग आहे म्हणून रम्य कारक आणि हा प्रकार आहे. ओके, आता हा कारकाचा जो प्रकार आहे तो तुम्हाला मी सांगते कुठल्या पेज नंबरवरती आहे. तर पेज नंबर आहे 4. ओके, त्याच्यामध्ये पुनस्मारण हा भाग आहे. वरती तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये पंचदश वाक्याने लटवर्तमानकाळ आणि लंक भूतकाळ, त्याच्या खाली स्मरत कारकाणी हा पाठ आहे. तर कारकाणी म्हणजे काय आठवते तुम्हाला? कोणी मला सांगू शकेल? निश्चित तुम्हाला आठवेल की काय आहे. कोणते कोणते कारक आहे? कर्ता, कर्म, करण, संप्रदान, आपादान आणि अधिकरण, हे 6 कारक आहेत. आता या कारकांचा उपयोग कशासाठी होतो? सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सेंटेन्स फॉर्मेशन. वाय सेंटेन्स फॉर्मेशन इम्पॉर्टंट मध्ये काय? बिकॉज वेन यू आर रायटिंग द आन्सर, वेन यू आर रायटिंग द एसे, सेंटेन्स फॉर्मेशन इज अ व्हेरी essential in that. Understand student? That's why you have to do the grammar part first. Okay, that's why we have to do the karakani, and because of karakani we can do the sentence formation also. Okay, then why? Because you know ki vibhakti, pratyay, ekvachanam, dvivachanam, bahuvachanam, all thing in the Sanskrit. Okay, and because of, if you don't know about karaka, you can't format the sentence. Okay, that's why you have to do sentence formation. Then sentence formation, what is the meaning of a sentence formation? See on the slide students, listen carefully, hope you are not bored. Okay, sentence formation is based on the cases. Cases means what? Prathama, dvitiya, tritiya, chaturthi, panchami, shashti, saptami and sambodhan. These are the cases, right? And their function and the uses of verbs. Verbs means kriyapad. We can remember the following important rules of a sentence formation. In active sentence, when we write the kartari sentence, subject always takes in the nominative case. Subject nominative case मध्ये असतं, म्हणजे in the prathama vibhakti. And object always takes in the accusative case. And object असतो कुठल्या विभक्तीमध्ये? द्वितीय विभक्ती. Like that. बालकः पाठम पठति. बालक काय वाचतो? पुस्तक वाचते. ओके, स्टुडंट a boy reads a book. बालिका कविता पठति. बालिका काय वाचते? पोएट्री. ओके, बालिका काय वाचते? पोएट्री वाचते. आणि अपत्यम काव्यम पठति. Okay, according to you that you know ती, तह,
अन्ति. बालकः पाठं पठति. बालकौ पाठं पठतः. बालकाः पाठं पठन्ति. Understand? Same here. Example here. Balika. Mala, male, malaha. Balika, balike, balikaha. According to that, balika kavitam pathati. बालिके कवितां पठतः. बालिकाः कवितां पठन्ति. Then अपत्यम is the स्त्रीलिंग नपुंसकलिंगम. अपत्यम अपत्ये अपत्यानि. अपत्यम काव्यम पठति. अपत्यम अपत्ये काव्यम पठतः. And अपत्यानि काव्यानि अपत्यानि काव्यम पठन्ति. Understand? That's why we have to see the first table. You know the tables: Deva, Mala, Vana, Nadi, Mati, Vari. Okay, so we have to see the table. What is the uses of a table in the Karakani? Understand? After the seeing the sentence formation, we little bit concentrate on their tables. Okay. So which is the table you last year taught studies about the Deva, Mala, Vana table. So see the table. See, in this table, Deva is the Akaranta Pullinga Nama. Pullinga means masculine gender, students. Okay. The ending in Deva, when we Varna Vigraha Kurukuruta. Okay, when we do Varna Vigraha, the ending of the Varna Vigraha is a O. A means akaranta. Okay, the plus A, you can see here, the plus A plus V plus O, ending in O is a varna. Varna is a O. A is the vowel. That's why this is the ending in O means akaranta table. Akaranta talika. Then after you see, the main word is the Devaha. The main word is the Devaha. Dev. Only Dev. Not Devaha, Devahu, Devan. One question is remaining is a Deva is called Pratipadika. Pratipadika means main word. Understand? Then I asking you some question. What is the Pratipadika of Vanena? Don't write Vanam, only Vana. What is the Pratipadika of a Malaha? The Pratipadika of a Malaha, what? Only Mala. Understand? What is the Pratipadika of a Nadyo? Pratipadika of a Nadyo is the Nadi. The Pratipadika means main word. Okay, in the question, exam the question is coming Pratipadikam likhata. Pratipadikam means main word. Matlab main word means like that. You can see on the top of the table ki de akaranta pullinga nama Deva, akaranta strilingi nama Mala, akaranta napusakalinga nama Vana. Okay, so their word is there. Deva, Mala, Vana, Nadi, Mati, Vari. Is that all? Pratipadika. Okay, then something is remember. There are 8 vibhaktis in the noun. See, there is 8 vibhakti in the noun. Prathama, Dvitiya, Tritiya, Chaturthi, Panchami, Shashti, Saptami and Sambodhan. Okay, there are 8 vibhaktis. But in the Sarvanam only 7 vibhakti. Prathama, Dvitiya, Tritiya, Chaturthi, Panchami, Shashti, Saptami. Okay, Sambodhanam vibhakti is not applicable for the Sarvanam. Okay, Sarvanam is no pronoun. Understand? But Nam have 8 vibhaktis. Sarvanam have 7 vibhakti. Clear, students? Nam have 8 vibhaktis and Sarvanam have 7 vibhaktis. Understand? You know vibhakti
vibhakti is called cases in English. Then we have to see which is the number. Number means vachanam. Okay, number means vachanam. Ekvachanam, dvivachanam and bhuvachanam. In the Marathi ekvachanam आणि ekvachan आणि anekvachanam. But in the Sanskrit ekvachanam, dvivachanam, bhuvachanam means singular, dual and plural. Understand? And these are the table of Deva. Okay, you have to read along with me. Are you ready, student? Okay. Devah, devau, devaha, prathama. Devam, devau, devan, dvitiya. Devena, devabhyam, devehi, trutiya. Devaya, devabhyam, devebhya, chaturthi. Devat, devabhyam, devebhya, panchami. देवस्य देवयोः देवानां षष्ठी. देवे देवयोः देवेषु सप्तमी. हे देव, हे देवौ, हे देवाः संबोधन. Okay, after that we see the next table is the nadi. Okay, why taking nadi? Nadi is the ending in E. That's why they called Ikarant. Ikarant strilinga nama nadi. Okay, according to grammar thing, when the ending in E is coming, we add the y. Nadi becomes nadyo. Then mala becomes male. So nadi becomes nadyo. Okay, जर एंडिंगला ई असेल तो ईचा काय होतो य. जसं मराठीमध्ये तुम्ही बघा एकवचनचं अनेकवचन लिहिता आणि एंडिंग इन ई वर्ड असेल तर तुम्ही कसं लिहा? नदीचं नद्या, काठीचं काठ्या. ओके, गाठी गाठ्या, वाटी वाट्या. अंडरस्टँड? म्हणून नदीचा जो शब्द आहे तो एंडिंगला य येतो. नदी, नद्यो, नद्यः. ओके, तर आपल्याला बघायचं आहे टेबल. बघा, नदी, नद्यो, नद्यः प्रथमा. नदी, नद्यो, नदीः द्वितीया. नद्या, नदीभ्यां, नदीभिः तृतीया. नद्यै, नदीभ्यां, नदीभ्यः. नद्याः, नदीभ्यां, नदीभ्यः पंचमी. नद्याः, नद्योः, नदीनां षष्ठी. नद्या, नद्योः, नदीषु सप्तमी. हे नदी सी, नदीचं ई जो आहे तो फर्स्ट आहे सी. हे नद्यो, हे नद्यः संबोधनम. ओके, टेबल्स तुम्हाला यू हॅव टू डू टेबल्स बाय हार्ट. Okay, after that I will give you the magic table, and according to that you can do all the tables properly. Understand? Okay, tables you have to do proper. That's why we have to revise every day at least 3 tables. Understand? Okay, if you revise at least 3 tables, you can automatically do all the tables. एग्ज़ाम में तो ऐसा होता है कि आपको टेबल्स दिखने को नहीं आता. ओके, यू डोंट राइट एनीथिंग, यू लेफ्ट द क्वेश्चन. इट इज़ वेरी इंपॉर्टेंट अकॉर्डिंग टू ग्रामर स्टूडेंट्स. ओके, देन वी सी नेक्स्ट टेबल. वी सॉ द वन टेबल ऑफ पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, देन नपुंसकलिंगम. अगेन I take इकारंत. नदी is the इकारंत, पर वारी is the इकारंत. वारी means water. व प्लस आ वा. र प्लस ई री. ओके, व प्लस आ वा and र प्लस ई री. And according to the makes the word of a wari. Wari is the pratipadika. Then you see the table of wari. Okay, please read along with me. Okay, wari, warini, warini. वारी, वारिणी, वारिणी. वारिणा, वारिभ्यां, वारिभिः.
वारिणे वारिभ्यं वारिभ्यः वारिणः वारिभ्यं वारिभ्यः वारिणः वारिणोः वारिणां वारिणी वारिणोः वारिषु हे वारे हे वारी हे वारिणी हे वारिणी संबोधन. देयर आर टू फॉर्म. सी इन द तृतीया चतुर्थी पंचमी 3 आर वारिभ्यं वारिभ्यं. ओके. देन पंचमी षष्ठी वारिणः वारिणः. देन हियर ऑल्सो चतुर्थी पंचमी वारिभ्य वारिभ्यः. Okay, understand, there are the same forms of a vari. Understand? So you are thinking, miss is why taking the miss all tables, because table is very important. Talika is so much important. If you don't study about talika, you can't write the karak also. Because of that, when you sentence formation doing, you have to do talika, means tables is very well. Okay, understand students? तर मी तुम्ही बघत असाल की का आपल्याला या कारकांचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे या टेबलचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला निक्षून सांगते की तुम्ही ऑलरेडी यू आर स्टडी अबाउट द कारक इन ए स्टँडर्ड. ओके. तुम्ही बघितलेलं आहे की ए स्टँडर्डमध्ये कोणते कोणते कारक आहे. प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया करणम, चतुर्थी संप्रदानम, पंचमी आपादानम, षष्ठी नौकारक, सप्तमी अधिकरणम. त्यासाठी आपण एक सूत्र बघितलं तो इन द ए स्टँडर्ड. सी कर्ता कर्म करणच करणम संप्रदानम तथैव च आपादानम अधिकरणे इत्याहु कारकाणि षट. कोणते कोणते कारक आहेत बाळांनो बघा विद्यार्थी मित्रांनो. सी कर्ता फर्स्ट, कर्म सेकंड, करणम थर्ड, संप्रदान, आपादान आणि अधिकरण हे 6 कारक आहे. आता ह्याच्यामध्ये षष्ठी आणि संबोधन विभक्ती हे तर नाही दिसत आहे, कारण ते कारकाणीमध्ये येत नाही. जरी 8 विभक्ती असल्या तरी षष्ठी आणि संबोधन हे जाऊन 6च राहतात. हे 6च विभक्ती फक्त कारकामध्ये येतात. ते सर्वे मिलित्वा कार्यम कुर्वन्ति, ते सगळे मिळून कार्य करतात म्हणून त्यांना कारक असे म्हणतात. ओके. आता या कारकाचा आपल्याला अजून अभ्यास करायचा आहे, तो आपण पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. कारण की तुम्हाला एकदम केलं का समजणार नाही. आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने संस्कृतचा अभ्यास करणार आहोत. मग तुम्हाला अजून चांगलं समजेल आणि संस्कृतच्या विषयाची खूप चांगली तोंड ओळख होईल, ग्रामॅटिकल अँड ऑल थिंग्स. ओके. दॅट्स वाय वी मीट नेक्स्ट टाईम अँड वी विल डू द कारकाणी. सगळ्या प्रत्येक कारकांचा आपण अभ्यास करायचा आहे. ओके. मी माझं सेशन इथेच संपवते. तुम्ही शांतचित्ताने ऐकलं अशी मी आशा करते. तुम्हाला काही मी असाइनमेंट देणार आहे. लिंक बॉक्समध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक त्याची असाइनमेंटची दिलेली, तुम्हाला ती वहीमध्ये सॉल्व करायची आहे सगळ्यांनी. ओके. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.